नमस्कार मंडळी, मी सुवर्णा पाटील दर्याची नाखवीन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण नागपंचमी स्पेशल असा पदार्थ पाहणार आहोत। आज आपण नैवेद्यासाठी खांडवी तयार करणार आहोत। बघू शकता किती छान रसरशीत अशी खांडवी इथे तयार झालेली आहे। चला तर मी यासाठी काय काय साहित्य घेतले आणि याची कृती कशी आहे ती झटपट पाहूयात। नागपंचमी स्पेशल खांडवी तयार करण्यासाठी आपण इथे तांदूळ धुवून स्वच्छ भिजत ठेवलेले आहेत। मी इथे लांब दाण्याचा म्हणजे बासमती तांदूळ घेतलेला आहे। अतिशय असा सुगंधित असा तांदूळ आपण इथे घेतलेला आहे। मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते आणि 1-2 तासासाठी फॅन खाली सुकत ठेवले होते। मी ह्या वाटीच्या प्रमाणात तांदूळ घेतलेले आहेत। या वाटीत आपण हे तांदूळ काढून घेऊया। इथे तांदूळ बघू शकता मी ह्या वाटीच्या प्रमाणात घेतलेले आहेत। ते आता आपण मिक्सरला दळून घेऊयात, म्हणजेच आपल्याला याचं रवाळ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्याला तांदळाचा रवा तयार करून घ्यायचा आहे। इथे आपण मिक्सरला तांदळाचा बारीक रवा तयार करून घेतलेला आहे। बघू शकता तुमच्या मिक्सरला जर भरड तयार होत असेल अगदी जाड, तर जरा चाळून घ्या 1-2 वेळा आणि असा बारीक रवा तयार करून घ्या। आता हा तांदळाचा रवा आपण तुपावर भाजून घ्यायचा आहे। छान कढई तापत ठेवलेली आहे मी। इथे 2 चमच भर आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि ह्या तुपावर आपल्याला तांदळाची जी भरड आपण तयार केलेली आहे, म्हणजे तांदळाचा जो रवा आपण तयार केलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे। हा तांदळाचा रवा आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे, लाल रंग येईपर्यंत, म्हणजे जरासा असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। इथे 2 वाटीभर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे। ज्या वाटीच्या प्रमाणात आपण तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीच्या प्रमाणात आपण इथे पाणी घेणार आहोत आणि त्याच वाटीच्या प्रमाणात आपण इथे नारळाचा चव घेतलेला आहे, तोही मी पाण्यात टाकून घेतलाय आणि त्याच वाटीच्या प्रमाणात आपण गूळ घेणार आहोत। बघू शकता मी इथे शिगेशीग असा गूळ घेतलेला आहे। आता हा गूळ आपण पाण्यात घालून घेऊयात आणि ह्या आदनाला छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला। इथे मी छोटासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, तो आपल्याला किसणीने किसून टाकायचा आहे, जेणेकरून अद्रकचा छान असा फ्लेवर पाण्यामध्ये उतरेल। इथे मी अद्रक किसून घेतलेला आहे आणि इथे आपण साखर, वेलची आणि जायफळ मिक्सरला बारीक पावडर करून घेतलेली आहे, ते सुद्धा आपण या आदनामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून आदनाला खूप छान असा सुगंध येईल। किसलेला अद्रक आहे तो आपण सर्वप्रथम टाकून घेऊया। नंतर वेलची आणि जायफळची जी पूड केली आहे ती टाकून घेऊया। मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि ह्या आदनाला उकळी आली की नंतर आपल्याला हे आदन जो आपण रवा भाजत ठेवलाय त्यात टाकून घ्यायचा आहे। इथे आपण तांदळाचा रवा भाजत ठेवला होता, तो छान असा सोनेरी रंगावर आलाय, बघू शकता, आणि खाली चिटकला नाहीये कारण मी त्याला सतत कंटिन्युअसली असं हलवत होते। खूप छान असा लाल कलर आलाय। असं छान लाल कलर आला ना रव्याला की मग खांडवीलाही खूप सुंदर असा सोनेरी लाल रंग येतो। त्यामुळे कमी गॅसच्या फ्लेमवरच हा रवा भाजून घ्या। आता हे जे आदन आहे त्यालाही छान अशी उकळी आलेली आहे। आता हे गरम आदन आपण रव्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे तांदळाचा रवा जो आपण भाजून घेतलाय त्यात टाकून घेऊयात। हे आदन आपण हळूहळू टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून हातावर चटका लागणार नाही। हळूहळू टाकून घ्यायचं आहे 2-3 बॅच मध्ये आणि व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे, जेणेकरून पाण्याच्या वाफेने आणि गरमीने ते सगळं मिश्रण व्यवस्थित शिजून निघेल। आता सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 10 मिनिटांसाठी हे मिश्रण शिजू द्यायचं आहे। गॅसचा फ्लेम शेवटपर्यंत आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। 5 मिनिटांसाठी आपण झाकण देऊन ठेवूया। 5 मिनिटांनंतर आपण झाकण खोलून पाहूया रवा व्यवस्थित शिजलाय का। छान असा घट्ट झालाय आपला रवा, पाहू शकता। आपण 2 वाटीभर एवढं पाणी घेतलं होतं।
छान असा रवा शिजलाय आपला आणि खाली कढईलाही चिटकला नाहीये. अजून 2 मिनिटांसाठी आपण हा रवा ठेवूयात झाकण देऊन. 2 मिनिटांनी गॅस बंद करूया. नंतर फक्त 2 मिनिटं झाकण देऊया. इथे आपण एक ताट घेतलेलं आहे. या ताटात आपल्याला खांडवी लावून घ्यायची आहे. या ताटाला आपण तूप लावून घेऊया ब्रशच्या साहाय्याने. मिश्रण बघू शकता किती छान असं घट्ट शिजून निघालंय, घट्ट तयार झालंय. मस्तच भरभर या मिश्रणाचा खूप छान असा सुगंध पसरलाय, गोड गोड असा. आता हे मिश्रण आपण ताटात काढून घेऊया. छान असा घट्ट गोळा तयार झालेला आहे, जेणेकरून आपल्याला खांडवीच्या व्यवस्थित वड्या पाडता येतील. हे मिश्रण आपण ग्रीस केले ताट आहे त्यात टाकून घेऊया. मिश्रणाला आपल्याला एक समान असं पसरवून घ्यायचं आहे पूर्ण ताटभर व्यवस्थित, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित वड्या पाडता येतील. मिश्रण अजून भरपूर गरम आहे, त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला पसरवता येईल. छान असं इक्वल हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि ताटावर आपण गार्निशिंग साठी इथे किसलेलं खोबरं आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. मी इथे बदामाचे काप घेणार आहे. मिश्रण ताटात व्यवस्थित आपण पसरवून घेतलंय. आता वरती सजावटीसाठी मी इथे किसलेला चव होता नारळाचा, तो थोडा शिल्लक ठेवला होता, तोच पसरवून घेतो इथे अर्ध्या भागात. आणि अर्ध्या भागात मी इथे बदामाचे काप लावून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिस्ता किंवा मनुका किंवा काजू लावून घेऊ शकता. मी इथे बदामाचे काप लावून घेत आहे. स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपण हे मिश्रण दाबून घेऊया, म्हणजे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे. बदामाचे काप व्यवस्थित दाबले गेले पाहिजेत, जेणेकरून आपण वड्या पाडू ना तर त्या वड्यांवरून हे काप निसटले नाही पाहिजेत. खोबरं आपण जे टाकून घेतले ते सुद्धा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रणावर व्यवस्थित बसलं जाईल. इथे मी सुरीच्या सहाय्याने काप पाडून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही उलथण्याने करून घ्या किंवा तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर तुम्ही त्यानेही करून घेऊ शकता. इक्वल असे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी आकाराचे काप करून घ्या किंवा डायमंड शेपचे करून घ्या, म्हणजेच काजू कतरी टाईप जे असतात तशा टाईपचे. आपण इथे डायमंड शेपचे करून घेतोय. ते दिसायलाही खूप छान दिसतील. चौकोनी तसे खूप छानच दिसतात म्हणा, पण तुमच्या आवडीवर डिपेंड आहे. आपण इथे काजू कतरीच्या शेप मध्ये खांडवीला आकार देऊन घेतोय. छान अशी इथे आपली सुगंधित खांडवी तयार झालेली आहे. नैवेद्यासाठी नागपंचमीला बनवलेला हा प्रकार जर तुम्हाला आवडला असेल नैवेद्याचा तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवलेली खांडवी इथे आपली तयार झालेली आहे. माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दर्याची नागवीण या परिवाराचा हिस्सा व्हा. बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत. तोपर्यंत बाय बाय.